लग्नाची बेडी या मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या भागामध्ये सगळेजण रत्नपारखी हॉलमध्ये असताना तिथे रेश्मा येते. रेश्मा धावत पळत सांगते, दहिगावची न्यूज आले. दहिगावच्या गुलाबरावांनी राघव रत्नपारखी यांच्यावरती हल्ला केला. राघव भाऊजींवरती गोळी चालवली गेली. आता हे ऐकल्यावरती खूप सगळ्यांना धक्का बसतो आणि नक्की रेश्मा सांगते याच्यामध्ये किती तथ्य आहे हा पण प्रश्न पडतो. त्याच वेळेला रेश्मा म्हणते, हो ही न्यूज आली आहे. सगळेच जण घाबरतात. अन्वी म्हणते, कदाचित फेक न्यूज असेल, तुम्ही सगळ्यांनी पॅनिक नका हो. त्यावरती राजश्री म्हणते, हो ही न्यूज फेकच असू दे. सगळेच जण खूप घाबरे होतात. त्यावरती लगेचच मधू म्हणते, मी फोन लावून बघते. आपल्याला इतकी मोठी गोष्ट राघवने का बरं लपवली? आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायलाच पाहिजे. असं म्हणत आता इकडे मधू राघवला फोन करायला निघते. राघवचा फोन काही लागत नसतो. मग मधू विनूला कॉल करते. राजश्री देवाचा धावा करत असते. सगळं काही ठीक असू दे, माझ्या राघवला सुखरूप घरी परत आण. असं म्हणत राजश्री देवाचा धावा करते. इकडे विनू आणि सावी दोघं जण खेळत असतात. त्यावेळेला मधूचा फोन विनू उचलतो. त्यावरती मधू म्हणते, विनू बाबा कुठे आहेत तुझे? विनू सांगतो, बाबा ना डॉक्टर काकूंसोबत दुसऱ्या गावात गेलेत, त्यांचं ना उपचार चालू आहेत म्हणून. याच्यावरती लगेचच मधू म्हणते, काय रे मला सांग, तुझ्या बाबांना गोळी लागली का? आता मात्र विनू काही बोलत नाही. सावी मोबाईल घेते. सावी म्हणते, मधू आंटी मी सावी बोलते, तुम्ही काळजी करू नका. म्हणजे आता न पोलीस अंकल सुरक्षित आहेत. त्यांना गोळी लागली होती. एका गुंडांनी त्यांच्यावरती गोळी घातलेली, पण माझ्या आईने त्यांना आता सुखरूप बरं केलंय. ते एकदम व्यवस्थित आहेत. तुम्ही काळजी करू नका. माझ्या आईने त्यांना बरं केलंय. असं सगळी बातमी सावी सांगते. आता इकडे रत्नपारख्यांच्या जीवात जीव येतो. मधू म्हणते, पोलीस काका आले की मला कॉल करायला सांग. आता मात्र इकडे सगळेच जण थोडंसं हायसं वाटतं. पण रुक्मिणी म्हणते, इतकी मोठी गोष्ट राघवने आपल्यापासून का बरं लपवून ठेवली आणि तिकडेच तो थांबलाय? असं म्हणत रुक्मिणीला चिंता वाटते. राजश्री म्हणते, पण वहिनी तो ठीक आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं. याच्यावरती आता मधू सांगते, मी ताबडतोब दहिगावला जायला निघते आहे. रुक्मिणी म्हणते, चल राजश्री आपण दोघीसुद्धा हिच्यासोबत जाऊया. तर मधू सांगते, नको, मला असं वाटते मी एकटीच जाते. इकडे सुद्धा काळजी करायला कोणीतरी हवे ना, मी ड्रायव्हरला घेऊन जाते. तोपर्यंत राघव आणि सिंधू दुसऱ्या गावामध्ये आता उपचारासाठी एक्सरे करण्यासाठी आलेले असतात. निघताना राघव म्हणतो, मला आता इथून निघून जायला पाहिजे. सिंधू सांगते, जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. असं दोघांचं बोलणं चालू असताना गावातील एक व्यक्ती येते आणि म्हणते, डॉक्टर मॅडम तुम्ही इथे? याच्यावरती सिंधू म्हणते, हो मी या गावामध्ये आले होते. त्यावरती तो माणूस म्हणतो, मग तुम्ही जाणार कसे? आणि हे तुमच्या सोबत आहेत, हे तुमचे मिस्टर का? आणि यांनीच त्या दिवशी गुलाबरावांपासून सावीचं रक्षण केलं ना? म्हणजे अख्ख्या गावामध्ये तुमचे मिस्टर कुठे राहतात याबद्दल चर्चा आहे. हेच तुमचे मिस्टर ना? आणि यांनीच सावीचं रक्षण केलं ना? सिंधू म्हणते, हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. यांनी सावीचं रक्षण केलं. हे पोलीस आहेत आणि माझे मिस्टर वगैरे नाही आहेत. मी यांच्यावरती उपचार करत आहे आणि त्याच करता मी यांना इकडे घेऊन आली आहे. असं म्हणत सिंधू आता राघव आपला नवरा नाही असं सांगते. त्यावरती तो माणूस म्हणतो, सॉरी पण तुम्ही जाणार कसे? मला असं वाटते तुम्ही एक काम करा ना, माझी ही स्कूटी घेऊन तुम्ही गावाला जा की. आत्ता सध्या तुम्हाला इथून बस किंवा काही वाहन मिळणार नाही. सिंधू म्हणते, नको अहो तुम्हाला त्रास होईल. यावर तो माणूस म्हणतो, त्रास कसला? तुम्ही व्हा तर स्कूटीने पुढे, नंतर मी गावात येईन तेव्हा स्कूटी घेईन ना. सिंधू म्हणते, ठीक आहे. मग सिंधू ती स्कूटी घेते आणि राघवला म्हणते, चला बसा स्कूटीवरती. राघव म्हणतो, मी स्कूटीवरती बसणार नाही. सिंधू म्हणते, मला काही हौस नाही आलेली आहे की तुम्हाला या स्कूटीवरती बसून फिरवायची. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. राघव म्हणतो, मग स्कूटी मी चालवेन. सिंधू म्हणते, अजिबात नाही, तुम्ही स्कूटी चालवायची नाही, मीच चालवणार. असं म्हणत ती आता राघवला आपल्या मागे बसवते. दोघं जण एका स्कूटीवरून घरी येत असतात. राघव मात्र खूप अवघडून बसलेला असताना इकडे मधू पोहोचते सुद्धा. दहिगावला यायला पोहोचते आणि दहिगावला येते सुद्धा. हे दोघं जण छानपैकी खेळत असतात. पोलीस चोर खेळत असताना सावी पोलीस झालेली असते. विनू चोर झालेला असतो. दार वाजतं. त्यावेळेला सावी म्हणते, कोण आहे? त्यावरती मधू सांगते, मी मधू आहे, विनूची आई. विनू म्हणतो, मधू कांटी आलेली आहे, तू दार उघड ना. मग सावी दार उघडते. मधू म्हणते, मी विनूची आई आहे. विनू येतो आणि म्हणतो, आया तुम्ही आलात मधू काकू. मधू म्हणते, सावी ना तू किती गोड आहेस ग तू. सावी म्हणते, या तुम्ही बसा. आणि ती विनूला म्हणते, काय रे विनू, तू मला मम्मा म्हण ना. आता तुझ्या बाबांचं आणि माझं लग्न झालंय ना, मग काकू का बोलतोस? तू मम्मा बोल की मला. याच्यावरती विनू म्हणते, हो मम्मा. असं म्हटल्यावरती लगेचच
मधू म्हणते, बाबा कुठे आहेत तुझे? सावी सांगते की माझी आई त्यांना घेऊन गेलेली आहे बाजूच्या गावामध्ये उपचार करण्यासाठी, एक्सरे काढण्यासाठी, पण तुम्ही काळजी करू नका, ती लवकरात लवकर येईल, तुम्ही बसा बरं. विनू म्हणतो, हो मम्मा तू बस ना. असं म्हणून ते दोघं जण मधूला बसायला सांगतात. मग सावी म्हणते, मी तुमच्यासाठी पाणी आणते. सावी पाणी आणण्यासाठी आज जाते. त्यावेळेला मधू म्हणते, विनू खरं खरं सांग बरं, काय झालं होतं तुझ्या बाबांना? हे कसं काय सगळी गोळी वगैरे लागली? मग घडलेला सगळा प्रकार विनू सांगायला लागतो आणि विनू म्हणतो, आम्ही न सावी आणि तिच्या मम्माला वाचवून तिकडून निघतच होतो. त्यावेळेला त्या गुलाबरावांनी बाबांवरती हल्ला केला आणि बाबांना जखमी केलं, पण डॉक्टर आंटीने त्यांचा जीव वाचवला, त्यांना घरी घेऊन आले, त्यांची गोळी काढली आणि त्यांना बरं केलं. असा सगळा प्रकार आता विनू मधूला सांगत असतो. विनू मधूला हे सगळं सांगत असताना तोपर्यंत सिंधू आणि राघव स्कूटीवरून घरी येत असतात. सिंधू राघव स्कूटीवरून घरी येत असताना आता राघवचं तिचा हात न पकडल्यामुळे तो आता एकदम बॅलन्स डळमळीत होत असतो. सिंधू म्हणते, काय चाललंय तुमचं? गच्च पकडून बसा, इथे काही हाऊस नाही, पण पडलात ना तर मला किती महागात पडेल. असं म्हणत ती आता राघवला गच्च पकडून धरण्यासाठी सांगते. राघव सिंधूच्या आता मात्र हात ठेवतो आणि दोघं जण ऑकवर्ड होतात. राघवने सिंधूच्या कमरेवरती हात ठेवलेला असतो. सिंधू थोडीशी बावचळते. नंतर राघव सिंधू दोघं जण घरी यायला निघतात. स्कूटीवरती दोघं जण एकमेकांचा सहवास एन्जॉय करत असतात. तोपर्यंत इकडे आता राजश्री, रुक्मिणी यांना चिंता पडलेली असते की मधू पोहोचली की नाही, राघवची भेट झाली की नाही, आणि त्या दोघी जणी राणीला कॉल करतात. राणीला कॉल करून त्या दोघीजणी म्हणतात, काय ग राघव भेटला का? मधू सांगते, नाही, ते न बाजूच्या गावामध्ये त्या डॉक्टरबाई त्याला एक्सरे काढायला घेऊन गेल्यात, त्यामुळे ते दोघं येतच असतील, पण मला इकडे विनूने सांगितलं की बाबा आता बरे आहेत. राजश्री म्हणते, खरंच त्या डॉक्टरीनबाईंचे किती आभार मानावे तितके कमी आहेत. तिने आपल्या राघवचा जीव वाचवला, खरंच विनूची ट्रीटमेंट करते, त्यांना थँक्स तर म्हणायलाच पाहिजे. असं म्हणत मधू सांगते, हो मी त्यांचे आभार तर मानणारच आहे. असं म्हणत आता दोघीजणी फोन ठेवतात आणि राघवाला की आम्हाला ख्याली खुशाली कळव असं सांगतात. राजश्री रुक्मिणीला आनंद होतो की चला राघवची तब्येत तरी बरी आहे. दोघी जणी सुटकेचा निश्वास सोडतात. तोपर्यंत इकडे आता मधू पाहत असते तर दोघं जण खेळत असतात. त्यावेळेला मधू म्हणते, काय ग सावी, कधी येईल तुझी आई? त्याच्या सावी सांगते, कसं आहे ना मधू आंटी, ते तिकडे लांब आहे सगळं, त्याच्यामुळे जरा यायला लेट होईल, पण तुम्ही काळजी करू नका, माझी आई पोलीस काकांना घेऊन सुखरूप येईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. असं म्हणत सावी आता मधूला समजून सांगत असते. मग तोपर्यंत मधू आतल्या खोलीत गेले. तोपर्यंत सिंधू आणि राघव दोघं जण बाहेर येतात. दोघांना बाहेर पाहिल्यावरती सावी म्हणते, विनूची आई, विनूची आई, बघा माझी आई आणि पोलीस काका आले सुद्धा. असं म्हटल्यावरती धावत पळत आता इकडे मधू बाहेर येते आणि पाहते तर काय, सिंधूला पाहून मधूला खूप मोठा धक्काच बसतो आणि मधूला पाहून सिंधूला धक्का बसतो. म्हणजे राघवने या बाईसोबत लग्न केलं. दोघींची आता इतक्या वर्षांनी भेट झालेली असते आणि इतक्या वर्षांची दोघींची दुश्मनी एकमेकीच्या डोळ्यात दिसत असते. त्यावेळेला मधू म्हणते, सिंधू तू? आणि दोन्ही मुलांना आश्चर्य वाटतं की ही सिंधूचं नाव कसं काय बोलते. सगळ्यांनाच खूप ऑकवर्ड सिच्युएशन होते. या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी सिंधू आता राघवचा हात आपल्या हातातून काढून घेते आणि मधूला घेऊन राघव रूममध्ये येतो. सिंधूने मधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलेलं असतं. त्यानंतर राघव आणि मधू रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती आता मात्र मधू म्हणते, ती सिंधू होती? सिंधू जिवंत आहे? राघव बोला ना, काय चाललंय हे सगळं? ती सिंधू होती का? आता राघवकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. तो फक्त मधूकडे एकटक पाहत असतो. आता मात्र मधूला खूप टेन्शन येतं, कारण सिंधू जिवंत आहे म्हणजे मधूचं लग्न हे इनव्हॅलिड होत असतं. पहिली पत्नी जिवंत असताना व्यक्ती दुसरं लग्न करूच शकत नसते. तोपर्यंत सिंधू इकडे आपल्या रूममध्ये येते आणि रडतच असते. सिंधूला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटत असतं आणि ती विचार करते, राघवने मधुताईंसोबत लग्न केलं म्हणजे ज्या व्यक्तीमुळे आमचं आयुष्य बर्बाद झालं, ज्या व्यक्तीमुळे आम्ही दोघंजण एकमेकांपासून वेगळे झालो, त्याच व्यक्तीसोबत लग्न केलं. आता सिंधूला सगळ्या घटना जशा तशा आठवायला लागतात. राघवसोबत केलेले लग्न, घेतलेले फेरे, त्यानंतर मधूची कारस्थानं, मधूमुळे सोडलेलं आपण घर, त्यानंतर झालेला ॲक्सिडेंट, सगळं तिला आठवतं आणि तिला राघवचा खूप राग येतो. मधूसोबत लग्न केलं याचं तिला जास्त वाईट वाटलं असतं. काय हे घडून बसलं असा विचार करत सिंधू रडत असते. तोपर्यंत रत्नपारखी आता सगळेजण दहिगावला जायचा विचार करतात. रत्नाकर फोन करून सांगतो, आम्ही सगळे तिकडे येत आहोत. असं म्हणत आता इकडे राघव
राघवला मधू सांगत असते, तू सिंधूसोबत लग्न केलंस आणि आता रत्नपारखी येणार म्हटल्यावरती अजून मोठं सत्य फुटणार हे मात्र सगळ्यांना माहिती असतं. तोपर्यंत इकडे आता मंगू सांगत असतो, सिंधू, एक पत्नी जिवंत असताना नवरा दुसरं लग्न करू शकत नाही, त्यांचं लग्न हे व्हॅलिडच नाही आहे, तू हे सगळं राघवला सांग. असं म्हणत आता सिंधू राघवला हे लग्न व्हॅलिड नाही हे सत्य सांगू शकेल का? आणि पुन्हा एकदा सिंधू राघव एकत्र येत मधूचं लग्न इनव्हॅलिड ठरवत हे सगळं आपल्याला हवे तशी मालिका वळेल का? हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.